नमस्कार. आज आपण या भागामध्ये सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे एक 25 बहुपर्यायी प्रश्नांचा संच अभ्यासणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळातील विविध विद्यापीठांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा याकरता हमखास उपयोगी ठरणार आहेत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, कायद्याचा अर्थ लावणे व त्या कायद्याच्या आधारे न्यायदान करण्याचे कार्य डॅश डॅशचे असते. ए. कायदेमंडळाचे, बी. न्यायमंडळाचे, सी. कार्यकारी मंडळाचे, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. न्याय मंडळाचे. प्रश्न दुसरा, भारतात डॅश डॅश स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे. ए. एकेरी, बी. दुहेरी, सी. तिहेरी, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. एकेरी. प्रश्न तिसरा, 1950च्या अगोदर भारतातील अंतिम न्यायनिवाडा करण्याचा अधिकार कोणाला होता? ए. फेडरल कोर्टला, बी. प्रिव्ही काउन्सिलला, सी. उच्च न्यायालयाला, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. प्रिव्ही काउन्सिलला. प्रश्न चौथा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणास असतो? ए. राज्यपाल, बी. संसद, सी. पंतप्रधान, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. संसदेला. प्रश्न पाचवा, भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार झाली आहे? ए. कलम 124, बी. कलम 224, सी. कलम 324, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. कलम 124. प्रश्न सहावा, सध्या सर्वोच्च न्यायालयात एकूण किती न्यायाधीश आहेत? ए. 25, बी. 28, सी. 31, डी. 34. तर याचं उत्तर आहे डी. 34. प्रश्न सातवा, सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती खालीलपैकी कोणाचा सल्ला घेतो? ए. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, बी. सरन्यायाधीश, सी. राज्यपाल, डी. उपराष्ट्रपती. तर याचं उत्तर आहे बी. सरन्यायाधीश. प्रश्न आठवा, खालीलपैकी भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण आहेत? ए. के. जी. बालकृष्ण, बी. हरिलाल जे. कानिया, सी. के. सुब्बाराव, डी. एन. एन. बेग. तर याचं उत्तर आहे बी. हरिलाल जे. कानिया. प्रश्न नववा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे? ए. 62 वर्ष, बी. 65 वर्ष, सी. 70 वर्ष, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. 65 वर्ष. प्रश्न 10वा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन ठरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ए. राष्ट्रपतीला,
बी उपराष्ट्रपतीला, सी संसदेला, डी पंतप्रधानाला. तर याचं उत्तर आहे सी संसदेला. प्रश्न 11वा, भारताचे सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ए मुंबई, बी दिल्ली, सी कलकत्ता, डी मद्रास. याचं उत्तर आहे बी दिल्ली. प्रश्न 12वा, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा प्रारंभिक अधिकार क्षेत्राशी संबंध आहे? ए केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार वाद, बी दिवाणी दावे, सी फौजदारी दावे, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकारचा वाद. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणते अधिकार हे सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयाला समांतर देण्यात आलेले आहेत? ए पुनर्निर्णयाचा अधिकार, बी मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याचा अधिकार, सी पुनर्विलोकनाचा अधिकार, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याचा अधिकार. प्रश्न 14वा, न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेला नवीन कायदा तयार करण्यास सांगणे, बी पुन्हा निर्णय देणे, सी पुनर्निर्णय देणे, डी घटनेच्या विरोधी जाणारा कायदा रद्द ठरविणे. तर याचं उत्तर आहे डी घटनेच्या विरोधी जाणारा कायदा रद्द ठरविणे. प्रश्न 15वा, कलम 138 व 139 अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात वाढ करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? ए राष्ट्रपतीला, बी संसदेला, सी पंतप्रधानाला, डी राज्यपालाला. तर याचं उत्तर आहे बी संसदेला. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकारावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला? ए 1967 मध्ये गोलकनाथ खटला, बी 1970च्या बँक राष्ट्रीयकरण प्रकरणात, सी 1973च्या केशवानंद भारती खटल्यात, डी 1980च्या मिनर्वा मिल्स खटल्यात. तर याचं उत्तर आहे सी 1973च्या केशवानंद भारती खटल्यात. प्रश्न 17वा, अमेरिकेत खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे? ए एकेरी, बी दुहेरी, सी तिहेरी, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी दुहेरी. प्रश्न 18वा, भारतात घटक राज्यासाठी उच्च न्यायालयाची निर्मिती करण्याचा अधिकार कोणास आहे? ए राष्ट्रपतीला, बी संसदेला, सी पंतप्रधानाला, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी संसदेला. प्रश्न 19वा, सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? ए 15, बी 21, सी 20, डी 30. तर याचं उत्तर आहे बी 21. प्रश्न 20वा, राष्ट्रपती डॅश डॅश कलमानुसार सरन्यायाधीशांचा सल्ला घेऊ शकतात? ए कलम 136, बी कलम 137, कलम 138, डी कलम
39. तर याचं उत्तर आहे ए कलम 136. प्रश्न 21. डॅश डॅश कलमानुसार स्वनिर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. ए कलम 136, बी कलम 137, सी कलम 138, डी कलम 139. तर याचं उत्तर आहे बी कलम 137. प्रश्न 22. सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती केव्हा करण्यात आली? ए 26 जानेवारी 1950, बी 26 जानेवारी 1951, सी 26 जानेवारी 1952, डी 26 जानेवारी 1953. तर याचं उत्तर आहे ए 26 जानेवारी 1950. प्रश्न 23. भारतीय घटनेच्या डॅश डॅश कलमांमध्ये सर्वोच्च न्यायालयासंदर्भात तरतुदी आहेत. ए कलम 120 ते 147, बी कलम 122 ते 145, सी कलम 124 ते 147, डी यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी कलम 124 ते कलम 147. प्रश्न 24. भारताच्या सरन्यायाधीशास डॅश डॅश दरमहा वेतन मिळते. ए 2,50,000, बी 2,60,000, सी 2,70,000, डी 2,80,000. तर याचं उत्तर आहे डी 2,80,000. प्रश्न 25. सध्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? ए के जी बालकृष्णन, बी होमी कपाडिया, सी आर एस पाठक, डी शरद बोबडे. तर याचं उत्तर आहे डी शरद बोबडे. तर अशा प्रकारे न्यायमंडळ आणि या न्यायमंडळामधील सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावरील अतिशय महत्त्वपूर्ण अशा 25 प्रश्नांचा आपल्याला आढावा घेता येतो. या प्रश्नांचे तुम्ही व्यवस्थित चिंतन करा, अभ्यास करा. हे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये उपयोगी ठरतील. धन्यवाद.